टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरच्या भालदारपुरा परिसरामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सतत चालू आहे आणि आज सुद्धा हे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात आहे। आता भालदारपुरा परिसरातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की क्राइम ब्रांचच्या ज्या गाड्या आहेत त्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रत्येक गल्ली-गल्लीमध्ये जाऊन या ठिकाणी चौकशी केली जात आहे आणि जे संशयित आहे किंवा ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांना या ठिकाणावरून ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून सुरू आहे। एकंदर म्हणजे नागपुरात झालेला हिंसाचार, दगडफेक आणि आगजनीच्या घटनेनंतर पोलीस चांगलेच ॲक्शन मोडवर आले। काल जवळपास 27 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, तर टोटल 84 जण झाले होते। आज सुद्धा सकाळपासूनच पोलिसांचं जे आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहे आणि पोलीस यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।